नमस्कार मित्रांनो, मी रामजी. टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण युनियन बजेट जे फायनान्शियल इयर आहे 2026-27 म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प जे आर्थिक वर्ष 2027 मधील आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने 50 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आपण. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम देत असाल, स्टेट गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम देत असाल, या परीक्षेसाठी तुम्हाला युनियन बजेटवरती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण ऑनलाईनर द 10 मिनिट शोमध्ये आपण हे पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने तुम्हाला हे प्रश्न ठरणार आहेत. तर आपण जे फुल फॉर्म असतील, महत्त्वाचे बजेट असतील, कोणत्या डिपार्टमेंटला किती बजेट अनाऊन्स झालेलं आहे, याच्यावरती आपण महत्त्वाचे 50 प्रश्न ऑनलाईनर पाहणार आहोत. तुम्ही ब्लँक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. मेन मुद्दे नोट डाऊन करायचे आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे, चला तर पाहूया आपण. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कधी सादर केला? तर केंद्रीय अर्थसंकल्प जो 2026-27 जो आहे 1 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन जी यांनी हा केंद्रीय अर्थसंकल्प काय केलेला आहे 1 फेब्रुवारी 2026 रोजी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 तयार करताना कोणत्या 3 कर्तव्ये लक्षात घेतलेली आहेत? तर प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर आहे आपलं पर्याय 2 म्हणजेच बी. आर्थिक विकास टिकवणे, लोकांची क्षमता वाढवणे, सबका विकास, सबका साथ हे 3 कर्तव्ये असणार आहेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. नवीन प्राप्तिकर कायदा म्हणजेच इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 तो 2026 मध्ये लागू होणार आहे. तर कधीपासून लागू होणार आहे? प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी. 1 एप्रिलपासून हा नवीन प्राप्तिकर कायदा म्हणजेच इन्कम टॅक्स लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. आय टी सेवांसाठी सेफ हार्बर मर्यादा किती कोटीवरून वाढवली गेली? तर प्रश्न क्रमांक चौथा त्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. 300 कोटीवरून 2000 कोटी ही आय टी सेवांसाठी सेफ हार्बर मर्यादा वाढवली गेली आहे. विदेशी क्लाउड सेवा प्रदात्याला कर सवलत किती वर्षापर्यंत दिली जाणार आहे? तर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. 2047 पर्यंत विदेशी क्लाउड सेवा सवलत दिली जाणार आहे. प्रश्न 6 फ्युचर्सवरील एस-टी-टी सध्याच्या 0.02% वरून किती करण्यात आला? तर प्रश्न क्रमांक 6 याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. 0.05% एस-टी-टी सध्याच्या 0.2 वरून वाढवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एस-टी-टी म्हणजेच काय लिहून ठेवायचं आहे तुम्हाला फुल फॉर्म. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणता येईल त्याला रोखे व्यवहार कर एस-टी-टी होय. ठीक आहे. प्रश्न 7 सार्वजनिक भांडवली खर्च 2026-27 मध्ये किती ठेवण्यात आला? प्रश्न 7चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. 12.2 लाख कोटी 12.2 लाख कोटी हा सार्वजनिक भांडवल खर्च 2027 मध्ये ठेवण्यात आला. प्रश्न 8 पर्यावरण स्नेही हाय स्पीड रेल कॉरिडॉर किती शहरांमध्ये विकसित केले जाईल? तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे आपलं पर्याय सी. 7 शहरांना. तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील किती शहरं असणार आहेत? तर मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया. कर वर्ष 2027-28 पासून ICDS वर आधारित स्वतंत्र लेखा आवश्यकता रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने कोणते पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे? तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे आपलं पर्याय बी. भारतीय लेख मानकांमध्ये सुधारणा करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करणे हा ICDSचा काय आहे अर्थ मंत्रालयाचा एक घोषणा असणार आहे. तर ICDSचा फुल फॉर्म काय आहे? इन्कम कम्प्युटेशन अँड डिस्क्लोजर स्टँडर्ड्स म्हणजेच ICDS होय. प्रश्न 10 प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात येईल तर कोणत्या योजनेच्या अंतर्गत? तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय बी. VGF
व भांडवली सहाय्य योजना जी आहे, VGF म्हणजे काय मित्रांनो, विएबिलिटी गॅप फंडिंग ही स्कीम जी आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह स्थापन करण्यासाठी ही योजना आहे. तर उच्च शिक्षणासाठी जे बाहेरगावी मुली आलेल्या असतील शिक्षणासाठी जिल्ह्यामध्ये ठिकाणी, सिटीच्या ठिकाणी, तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह असणार आहे VGF या योजनेच्या अंतर्गत. प्रश्न 11वा, रेल्वे अर्थसंकल्पानुसार नवीन समर्पित फ्रेट कॉरिडॉर, त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर प्रश्न क्रमांक 11व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय सी, सुरत ते दानकुनी. सुरत गुजरात येथील हे सुरत ठिकाण आहे आणि दानकुनी पश्चिम बंगाल या राज्यातील या 2 शहरांना नवीन समर्पित फ्रेट कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. प्रश्न 12वा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये भारतीय रेल्वेसाठी एकूण किती लाख कोटी रुपयांची भांडवली तरतूद कॅपेक्स करण्यात आलेली आहे? तर प्रश्न क्रमांक 12व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय सी, 2.93 लाख कोटी ही तरतूद करण्यात आलेली आहे रेल्वेसाठी. 13वा प्रश्न पाहूया, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये महसुली उत्पन्न किती राखण्यात आलेले आहे? तर प्रश्न क्रमांक 13वेचं उत्तर आहे आपलं पर्याय सी, किती असणार आहे? 36.5 लाख कोटी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये उत्पन्न राखण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पुढला प्रश्न पाहूया 14वा, वित्तीय तूट GDPच्या किती टक्क्यावर अपेक्षित आहे? ह्याला स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो, हा खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न नक्कीच पाहायला मिळेल. तर काय आहे प्रश्न क्रमांक 14व्याचं उत्तर आपलं पर्याय बी, 4.3% GDPच्या टक्क्यावर अपेक्षित आहे. 15वा पाहूया, TCS दर परदेश दौरा पॅकेजसाठी किती करण्यात आले? तर 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय सी, 2% हा TCS दर काय करण्यात आलेला आहे परदेश दौऱ्यासाठी. मित्रांनो, TCS म्हणजे आपलं टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस नाही आहे, ठीक आहे. TCS म्हणजे जे आपल्या अर्थसंकल्पामध्ये आहे काय, TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सेस होय, ठीक आहे. याला मराठीमध्ये काय म्हणता येईल, स्रोत कर संकलन म्हणजेच TCS होय. प्रश्न 16वा पाहूया, आयकर कायद्याअंतर्गत मॅटचा अंतिम दर काय असणार आहे? प्रश्न 16व्याचं उत्तर आपलं बी असणार आहे, 14% असणार आहे आयकर कायद्याअंतर्गत मॅटचा दर. तर मित्रांनो, मॅटचा फुल फॉर्म तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. मॅट म्हणजे काय, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल, किमान पर्यायी कर. अजून एक टॅक्स आहे मित्रांनो LRS, म्हणजेच त्याला लिबरेरेज्ड रेमिनेटन्स स्कीम, म्हणजे त्याला उदार रेमिटन्स योजना असंही म्हणता येईल मराठीमध्ये. हा जो कर कशात लावण्यात येतो, जो परदेशामध्ये शिकणाऱ्या वैद्यकीय उपचार किंवा रकमेवर हा LRS हा लावण्यात येतो. हे तुम्हाला एक नोट डाऊन ठेवायचं आहे. प्रश्न 17वा पाहूया, लहान करदात्यासाठी विवरणपत्रे भरण्याची मुदत वाढवली गेली, ती कधीपर्यंत वाढवली गेली आहे? तर प्रश्न क्रमांक 17व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय ए, 31 डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत ही वाढवली आहे. प्रश्न 18वा, निमहान्स .2 या शब्दाचा फुल फॉर्म सांगायचा आहे आपल्याला. निमहान्स .2 याचा अर्थ काय आहे? निमहान्स पर्याय ए, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस म्हणजेच निमहान्स होय, ठीक आहे. प्रश्न 19वा, माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रासाठी सेव्ह हार्बर मार्जिन किती टक्के ठेवण्यात आले आहे? तर प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे आपलं पर्याय सी, 15.5% हा ठेवण्यात आलेला आहे. 20वा, बायोफार्मा उत्पादनासाठी किती नवीन नायपरची स्थापना करणे प्रस्तावित आहे? तर प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे आपलं पर्याय सी, 3 नवीन नायपर म्हणजे एम सारखे संस्था बायोफार्माच्या उभारण्यात येणार आहे. तर नायपर काय मित्रांनो, नायपर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच नायपर होय. किती 3 नवीन संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. प्रश्न 21वा, खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने वैद्यकीय केंद्रे किती स्थापनेची योजना आहे? तर प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे आपलं पर्याय सी, किती 5 असणार आहेत, ठीक आहे. 22वा, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणी सादर केला? तर आपल्या केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांनी हा 2026-27 मधला
अर्थसंकल्प सादर केला. 23वा पाहूया. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कितव्यांदा सादर केला? तर मित्रांनो, हे खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नोट डाऊन करा. 9 वेळेस आपल्या जे केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी हा 9 वेळा सादर केलेला आहे. तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो, पहिला अर्थसंकल्प कोणत्या वर्षी सादर केला आणि कोणत्या मंत्र्यांनी सादर केला. ठीक आहे. प्रश्न 24वा पाहूया. सार्वजनिक भांडवली खर्च 2025-26 मध्ये किती होता? तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, 11.2 लाख कोटी होता 2025-26 मधला सार्वजनिक भांडवली खर्च. प्रश्न 25वा. वित्तीय वर्ष 2026-27 मध्ये कर्जाचे GDP प्रमाण किती अपेक्षित आहे? प्रश्न 25चं उत्तर आहे आपलं पर्याय बी, 55.6% असणार आहे 2027 मध्ये जीडीपीचा फुल फॉर्म काय आहे मित्रांनो? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? एकूण देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. प्रश्न 26वा. बायोफार्मा शक्ती योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर बायोफार्मा शक्ती योजना जी आहे पर्याय बी, बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी ही बायोफार्मा शक्ती स्थापन करण्यात आलेली आहे. तर हा एक शक्तीचा फुल फॉर्म तुम्ही नोट करून ठेवा. शक्तीचा फुल फॉर्म काय आहे? एस फॉर स्ट्रॅटेजी, फॉर एच फॉर काय? हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू, के फॉर नॉलेज, टी फॉर टेक्नॉलॉजी अँड आय फॉर इनोव्हेशन. ठीक आहे. प्रश्न 27वा. बायोफार्मा शक्ती योजनेचा एकूण खर्च किती आहे? टोटल 10,000 कोटी असणार आहे पर्याय सी. 28वा प्रश्न. SME डेव्हलपमेंट फंड किती निधी प्रस्तावित आहे? तर प्रश्न क्रमांक 28चं उत्तर असणार आहे पर्याय सी, 10,000 कोटी. SME म्हणजे काय? स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे. प्रश्न 29वा. AVGC या संक्षेपाचा पूर्ण अर्थ काय आहे? म्हणजे फुल फॉर्म सांगायचा आहे. तर 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय सी, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक्स म्हणजेच AVGC होय. प्रश्न 30वा. AVGC कंटेंट क्रिएटर लॅब किती शाळांमध्ये स्थापन केल्या जाणार आहेत? तर टोटल 15,000 शाळा आणि कॉलेजेसमध्ये हे AVGC कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केले जाणार आहेत. प्रश्न 31वा. खेलो इंडिया मिशनचा मुख्य उद्देश काय आहे? खेलो इंडिया मिशनचा मुख्य उद्देश असणार आहे क्रीडा क्षेत्रात पुढील दशकात परिवर्तन करणे. प्रश्न 32वा. STT या शब्दाचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर STT या शब्दाचा फुल फॉर्म असणार आहे पर्याय ए, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? सिक्युरिटीज व्यवहार कर. भारत विस्तार प्रणाली कोणत्या पोर्टलशी जोडली जाईल? तर भारत विस्तार प्रणाली जी आहे ॲग्री स्टॉक या पोर्टलशी जोडली जाणार आहे. तर मला हे 2 पोर्टल सांगा, ई नाम आणि PM किसान. याची स्थापना आणि हे कोणत्या मंत्रालयाशी रिलेटेड आहे? तर विस्तार पोर्टल भारत प्रणाली ही ॲग्री स्टॉक पोर्टलची रिलेटेड असणार आहे, जोडली जाणार आहे. तर विस्तारचा फुल फॉर्म काय असणार आहे? व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस. प्रश्न 34वा. IIMच्या सहकार्याने किती पर्यटन मार्गदर्शकांना काय केले जाणार आहे? प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर प्रश्न 34चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, टोटल 10,000 मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. कशाच्या मार्फत? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे मुंबईमध्ये असणार आहे त्याच्या सहकार्याने 10,000 प्रशिक्षणांना मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रश्न 35वा. पर्यटन मार्गदर्शकांसाठी प्रशिक्षण कालावधी किती दिवसाचा असणार आहे? आठवड्यांचा असणार आहे. प्रश्न 35व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय डी, 12 आठवडे असणार आहे. प्रश्न 36वा. नायपर या संक्षेपाचा फुल फॉर्म सांगा, म्हणजेच अर्थपूर्ण काय आहे? तर आपण आताच पाहिलं नायपर म्हणजे काय? पर्याय ए, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च. प्रश्न 37वा. MSME या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे?
प्रश्न 37 उत्तर आहे आपलं पर्याय बी, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच MSME होय. प्रश्न 38 STEM या शब्दाचा फुल फॉर्म सांगायचा आहे. प्रश्न 38 उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए. स्टीम म्हणजे काय? सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स म्हणजेच स्टीम होय. लखपती दिदी योजना कोणत्या याचे मुख्य उद्देश काय आहे? तर लखपती दिदी जे योजना आहे त्याचं उद्देश काय असणार आहे? पर्याय बी, महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना उद्योजक बनवणे या लखपती दिदी योजनेचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, SHEC अंतर्गत म्हणजे स्वयं या लखपती दिदी योजना ग्रामीण आणि महिलांसाठी ही अर्थसहाय्यपूर्ण योजना असणार आहे. कोणती? लखपती दिदी योजना. तर ही जी स्थापना कोणत्या वर्षी झाली ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. प्रश्न 40 पाहूया. निमहांस .2 ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर पर्याय बी, मानसिक आरोग्य. आताच पाहिलं आपण निमहांस म्हणजे काय आहे? निमहांस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस आपण आताच पाहिलं, त्याच्या संबंधित असणार आहे ही. प्रश्न 41 CER या संक्षेपाचा पूर्ण अर्थ काय आहे म्हणजेच फुल फॉर्म? तर प्रश्न क्रमांक 41चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, सिटी इकॉनॉमिक रिजन म्हणजेच CER होय. प्रश्न 42 ICDS या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? तर प्रश्न क्रमांक 42चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. ICDS म्हणजेच काय? इन्कम कम्प्युटेशन अँड डिस्क्लोजर स्टँडर्ड्स. त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल? उत्पन्न गणना व प्रकटीकरण मानके. प्रश्न 43 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणत्या बाबींसाठी मूळ सीमा शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव आहे? तर पर्याय सी, 17 औषधांवरील मूळ सीमा शुल्क माफ करण्याचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये तरतूद केलेली आहे. जसे की कॅन्सरसारख्या औषधं असतील, दवा असतील, त्याच्यावरती हा एनी फॅसिलिटी असेल मेडिकलची, त्याच्यावरती हा कर सीमाशुल्क माफ केलेला आहे. प्रश्न 44 रेशीम, लोकर आणि जूट मानवनिर्मित तंतू आणि नव्या युगातील तंतू यासारख्या नैसर्गिक तंतूंमध्ये स्वयंपूर्णतेसाठी कोणती योजना केंद्र सरकारने प्रस्तावित केली आहे? तर प्रश्न क्रमांक 44चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. मित्रांनो, हे योजना खूप महत्त्वाच्या असतात. तुम्ही ह्या योजना नोट डाऊन करून ठेवा. राष्ट्रीय फायबर योजना रेशीम, लोकर आणि जूट रिलेटेड असणार आहे. तुम्हाला मॅच द फॉलोइंग खालीलपैकी सर्व किंवा नाही याच्यावरती 1 ना 2 क्वेश्चन तुम्हाला येतात. त्याच्यामुळे ही रेशीम, लोकर आणि जूट कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय फायबर योजनेशी संबंधित असणार आहे. प्रश्न 45 जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि शाश्वत वस्त्र प्रवरणे यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आपलं असणार आहे पर्याय बी, टेक्स इको हा उपक्रम राबवलेला आहे शासनाने. प्रश्न 46 उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने वस्त्रोद्योग कौशल्य परिसंस्थेचे आधुनिकीकरण आणि सुधारणा करण्यासाठी कोणता उपक्रम प्रस्तावित केला आहे? तर समर्थ 2.0 ही जी पोर्टल असणार आहे ही शैक्षणिक संस्थेसाठी काम करणार आहे. समर्थ 2.0 वस्त्रोद्योगासाठी. प्रश्न 47 भारत विस्तार ही बहुभाषीय AI प्रणाली, आपण विस्तारचा आताच फुल फॉर्म पाहिला. AI प्रणाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर प्रश्न क्रमांक 47चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, ही कृषी संबंधित असणार आहे. कोणती? भारत विस्तार प्रणाली. विस्तारचा फुल फॉर्म काय? पुन्हा एकदा नोट डाऊन करा. व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस होय. प्रश्न 48 कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर सीमा शुल्क प्रक्रियेत वाढवला जाणार आहे? प्रश्न 48चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ॲडव्हान्स इमेजिंग मध्ये हा सीमा शुल्क प्रक्रियेत वाढ करण्यात येणार आहे तंत्रज्ञानामध्ये. प्रश्न 49 AVGC क्षेत्रात 2030 पर्यंत किती व्यावसायिकांची गरज भासेल असा अंदाज आहे? तर प्रश्न क्रमांक 49चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, 20 लाख व्यावसायिकांची गरज भासेल. AVGC म्हणजेच काय? ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग अँड कॉमिक होय. प्रश्न 50 TCS या संक्षेपाचा
संकल्पाचा पूर्ण अर्थ काय आहे? तर TCSचा अर्थ काय असणार आहे? पर्याय ए, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, म्हणजेच TCS होय. म्हणजे आपलं अर्थसंकल्पाच्या दृष्टीने हा TCS, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स होय. आणि टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस ती वेगळी. तर तुम्हाला दोन्हीही ऑप्शन येऊ शकतात, पण प्रश्न व्यवस्थित रीड करायचा आहे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपले 50 प्रश्न होते. तुम्हाला हा जर मराठी भाषेतील उपक्रम कंटेंट जर आवडला असेल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हेही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नवीन कंटेंट वगैरे तुम्हाला कोणते ॲड करायचे असतील तर नवीन कोणत्या टॉपिकवरती आपण लेक्चर घ्यायचं आहे हे पण कमेंट करून सांगायचं आहे. तर अभ्यास करत राहा. चला तर आपण आज इथेच थांबूया. टेक केअर. बाय बाय.